विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीला शिबिरातून मिळते चालना। तहसीलदार राजेश चव्हाण शिवणगे येथे हलकर्णी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर सुरू। मन, मनगट व बुद्धीचा विकास श्रमसंस्कार शिबिरातून होत असून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीची पायाभरणी यातून होत असल्याने अशा शिबिरातून सहभागी व्हा असे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले। शिवणगे येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते। संस्था उपाध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते। प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्राध्यापक US पाटील यांनी केले। प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील म्हणाले, सध्या स्पर्धा प्रचंड वाढली असून विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल असे त्यांनी सांगितले। तत्पूर्वी तहसीलदार चव्हाण व पोलीस निरीक्षक पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वॉटर फिल्टरचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाला संस्था मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते। सरपंच संतोष शिवणगेकर, उपसरपंच सुमन सांबरेकर, मल्लिकार्जुन मुगेरी, प्राचार्य BD आजळकर, उपप्राचार्य प्राध्यापक RB गावडे, गोविंद पाटील, देवदास भालबर, राजकुमार पाटील, संदीप नांदवडेकर, संगम पाटील, वसंत पाटील यासह ग्रामस्थ व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक JG गावडे, प्राध्यापक PA बोभाटे यांनी केले, तर प्राध्यापक शाहू गावडे यांनी आभार मानले। जगातील सामाजिक, मानसिक, आर्थिक त्याचबरोबर सांस्कृतिक परिस्थिती दर्शवणारा शब्दशः अर्थ घेतला तर प्रतिसाद हवे, परंतु त्याही पलीकडे जाऊन सद्यस्थितीमध्ये जो एक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा एक आरसा या शब्दाला आपल्याला दर्शवलेला आहे। ही अशी जगभरामध्ये परिस्थिती असताना देखील YCM सारखं एखादं महाविद्यालय NSS कॅम्प सारखं एखादी योजना आणून ती आमच्या गावामध्ये राबवते। फक्त आपल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयामध्ये ठेवून किंवा महाविद्यालयामध्ये शिकून केवळ भौतिक विकास न करता त्यांचा सामाजिक विकास कसा होईल, समाजामध्ये आजचा भावी नागरिक आहे या उद्देश घेऊन ज्यावेळेस हे अशा प्रकारचं कॅम्प ते आयोजित करतो त्याला निश्चित ते अगदीच कौतुकास पात्र आहे। त्याच्यामुळे हे आपल्याला निश्चित मान्य करावं लागेल। त्याचबरोबर जर बघितलं तर NSSचा मुख्य उद्देश काय आहे तर तुमच्यासारख्या तरुणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणं आणि जी काही आपल्याला समाजशीलता मनाचा जो गुण आहे तो गुण त्याची एकमध्ये तुम्हाला घडवून देणं हा या साधारणपणे NSS कॅम्पचा उद्देश आहे आणि त्याला निश्चितपणे आपण सगळेजण सामोरे जात आहोत यात नक्कीच आनंद आहे। जर बघितला तर साधारणपणे मन, मनगट आणि बुद्धी ही विकसित करण्यासाठी तुमच्या कॉलेज बरोबर येत्या 7 दिवसामध्ये आमच्या गावकऱ्यांचा सुद्धा तुमची बुद्धी विकसित करण्यासाठी, तुमचं मन विकसित करण्यासाठी, तुमचं मनगट विकसित करण्यासाठी आम्हा सर्व गावकऱ्यांचा तुम्हाला हातभार लागणार आहे या आम्हाला अतिशय आनंद आहे। गावामध्ये या मुली किंवा मुलं घरचं काही काम करत नसते, घरात काही आईवडिलांना सांगितलं की जरा हे काम कर ते काम कर तर ते कसं गावाचे हे त्यांना माहिती आहे, परंतु इथं कंपल्सरी असल्यामुळे सर्व कामं ही मुलं कशी करतात हे त्याचं तुम्हाला प्रतिक्रिया येईल। तर मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा हे NSS कॅम्प मी आमच्या तांबोडी गावामध्ये 3 वेळा राबवलेला आहे आणि त्याचा मला चांगला लाभ झालेला आहे। ज्या अडीअडचणीच्या वाटा आणि गाव कसं स्वच्छ करायचं त्याचबरोबर लोकांची मनं एकरूप कशी करायची हे विद्यार्थ्यांकडून शिकलं जातं। तर मला 2007 मध्ये संत गाडगेबाबा आपलं ग्राम स्वच्छता अभियानमध्ये 2007 मध्ये ह्याच आमच्या शिबिराचा एवढा फायदा झाला आणि त्यावेळेला दुसऱ्या वेळेला जेव्हा 10 गावाची